की आपल्याकडे चालकांचं जे प्रशिक्षण आहे ते अजिबात नाही आहे. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सची जी प्रक्रिया आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तो एक विनोद आहे मोठा, तो एक जोक आहे. त्या रस्त्यावरती जर 30 गाड्या जायची कॅपॅसिटी असेल आणि जर तिथे जर 200-250 गाड्या येत असतील तर नक्कीच ट्रॅफिक आणि अपघातांचं प्रमाण वाढणार आहे. बरं, दुसरी प्रथा काय आहे? अरे तू मोटर ट्रेनिंग स्कूलला काय जातो, तू वेडा आहे, मी तुला शिकवतो, काका शिकवतो, दादा शिकवतो, मामा शिकवतो. अरे ही इतकी सोपी गोष्ट आहे का? मला फक्त पॉवर स्टेअरिंग आणि AC एवढंच नको आहे, तर थोडं सेफ्टी रिलेटेड फीचर सुद्धा आहे. मी जर का रॅश ड्रायव्हिंग हे करतोय, कोणी गेलं नाही ना, काही झालं नाही ना, मग व्हायची वाट बघायची का आपण? आणि आपली यंत्रणा अक्षरशः ते व्हायची वाट बघते. नमस्कार, आज आपण अपघात कसे टाळायचे यावर चर्चा करणार आहोत. कारण भारतात 2024 मध्ये 1,80,000 लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून आणखी एक आकडेवारी आपल्याला सांगतो. कोविडमुळे भारतामध्ये 5,33,000 जणांचा मृत्यू झाला होता. 2022, 23 आणि 24 मधील रस्ते अपघातात मृत्यूंची बेरीज केली तर तो आकडा देखील कोविडच्या मृत्यूं एवढाच आहे. पण मग आपल्याकडची ही स्थिती सुधारत का नाही? यामागे अनेक कारणं आहेत. त्यावर आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमेय चुंबळे. नमस्कार, मी अक्षय घुगे. कारनाम्याच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अमेय, तू किमान 10 राज्यांमध्ये गाड्या चालवल्या आहेस. तिथल्या वेगवेगळ्या रोड कंडिशनची किंवा जो काही ओव्हरऑल एक्सपिरियन्स असेल तुझा, त्याचा चांगला अनुभव घेतला आहेस. आपल्याकडील अपघातांचं काय कारण आहे आणि स्वतःला अशा अपघातांपासून कसं वाचवावं, काय काळजी घ्यायला हवी असं तुला वाटतं? अक्षय, मी सुरुवात तर करेन याच्यापासून की आपल्याकडे चालकांचं जे प्रशिक्षण आहे ते अजिबात नाही आहे. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सची जी प्रक्रिया आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तो एक विनोद आहे मोठा, तो एक जोक आहे. म्हणजे माझ्या ओळखीचे असे अनेक लोक आहेत जे गाडीत तर बसले नाहीच आहेत, पण त्यांनी केवळ एजंटला सांगून त्यांच्याकडे आज लायसन्स आहे आणि त्याचा वापर ते ॲड्रेस प्रूफ, ID प्रूफ म्हणून करतात. म्हणजे इतकी भयानक अवस्था आपल्याकडे आहे. म्हणजे चालकांना प्रशिक्षण नाही, गाडी घेतली. बरं, दुसरी प्रथा काय आहे? अरे तू मोटर ट्रेनिंग स्कूलला काय जातो, तू वेडा आहे, मी तुला शिकवतो, काका शिकवतो, दादा शिकवतो, मामा शिकवतो. अरे ही इतकी सोपी गोष्ट आहे का? किंवा इतकी लाईटली घ्यायची गोष्ट आहे का ही? आज साधी 2 व्हीलर म्हटली तरी किंवा एक ऑल्टो किंवा सिलेरिओ सारखी गाडी म्हटली, ती जर का तुम्ही नीट नाही चालवली, ती जर का तुम्ही हायवेवर 100, 120, 150 अशा स्पीडने चालवली, किती लोकांचे जीव घेऊ शकते ती गाडी? ती गाडी काय AI ड्रिव्हन नाही आहे ना, तुम्ही चालवताय ती गाडी. त्यामुळे गाडीच्या आत जे तुमचे मित्र कुटुंब असतील किंवा गाडीच्या बाहेर जे अनोळखी लोक आहेत, पण त्यांचाही जगायचा तेवढाच अधिकार आहे. ते तुमच्याकडनं अपघात करून घ्यायला आलेत का तिथे? पण हा विचार आपल्याकडे किती लोक करतात? माझ्याकडे गाडी आली, माझ्याकडे पैसा आला, माझ्या गाडीत पेट्रोल आहे, मी निघालो. मग बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप लोक अतिशय रॅश ड्रायव्हिंग करतात. 30 लोक सिटी रोड्सवर जातात, 30 लोक हायवेवर जातात, 30 लोक समृद्धीवर जातात. ती लोक बदलत नाहीत ना, त्यांची मानसिकता बदलत नाही, त्यांचा जो स्वभाव बदलत नाही, कारण त्यांना कसलं प्रशिक्षण नाही. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रशिक्षण तर नाहीच आहे आणि कसली भीतीही नाही आहे. काय भीती आहे? आज जो माणूस 10 लाखाची, 12 लाखाची, 15 लाखाची गाडी घेतो त्याला एक चलान येतं. बरं, ते चलान तुम्ही भरा, यासाठी कुठलेही कठोर आपल्याकडे काही डेडलाईन नाही, काही नाही. फार तर काय होतं, कोर्टाची नोटीस येते. मग काय होतं, कोर्टात जाऊन चलान भरलं, विषय संपला. अरे विषय संपतो कसा? मी जर का रॅश ड्रायव्हिंग हे करतोय, कोणी गेलं नाही ना, काही झालं नाही ना, मग व्हायची वाट बघायची का आपण? आणि आपली यंत्रणा अक्षरशः ते व्हायची वाट बघते. कारण मी जर कोणाला ठोकलं तर मग माझ्यावर गुन्हे दाखल होतात, पोलीस येतात, मग ती केस होते, मग मला बेल मिळते. त्याची वाट का बघतो आपण? काहीतरी नुकसान होईल म्हणजे याची भीतीच नाही. म्हणजे कसं आपल्याला कसं, एक तर ते चलता ॲटिट्यूड आहे, होगा वो देखा जाएगा. तुला काही झालं का? जर का मी रॉंग साईडने गाडी घालतोय, तुम्हाला हटकलं, तर कुछ हुआ क्या? हे जे आपल्याकडे जी मानसिकता आहे ना, आणि अक्षय तुला खरं सांगतो, आज म्हणजे तू पण ऑफिसला रोज कारने येतो, मीही कारने येतो, हे दररोज भयानक एक्सपोनेन्शियली वाढत चाललंय. म्हणजे आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, ज्यांनी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 50च्या दशकात, 60च्या दशकात, 70च्या दशकात गाड्या चालवल्या आहेत, ते या गोष्टीची ग्वाही देतील की पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लोक नियम पाळायचे आणि मुंबई तर नियम पाळण्यासाठी जाणली जायची. आणि थोडंसं गमतीचा भाग म्हणजे हे दुर्दैव आहे की हा याचा भाग आहे, पण पुण्यातले लोक नियम पाळत नाही, मुंबईतले पाळतात, अशी काहीतरी आपल्याकडे एक थिअरी असते. पण आज असं आहे का? आज तुम्ही कुठेही जा, अक्षरशः आपल्या रस्त्यांवर अराजक आहे.
अराजक, कोणी नियम पाळत नाही, काही करत नाही. आपल्याकडे अनेक अपघात जे होतात ते जर का तू बघितलंस की हायवेवर ट्रक उभे असतात, ते कधीही कुठेही असे उभे असतात. बरं, मागचा जो फॉर्च्युनर, इनोव्हा किंवा छोट्या गाड्यांमधले पण जे लोक असतात त्यांना एक तर इतकी घाई असते, ते थर्ड लेनमधनं किंवा जो शोल्डर असतो, म्हणजे आपल्याकडे शोल्डर, रोड शोल्डर काय आहे किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण रस्त्याच्या 1, 2, 3, 4 लेन संपल्यावर बाजूला जी एक जागा ठेवलेली असते की बाबा जर का माझं टायर पंक्चर झालं किंवा गाडी बंद पडली, हां, ती जी इमर्जन्सी लेनवर फक्त इमर्जन्सीमध्येच गाडी उभी करायची असते. तिथे उभं राहून फोटो काढ, तिथे उभं राहून पाणी पी, तिथे उभं राहून गप्पा मार, फोनवर बोल, यासाठी ती इमर्जन्सी लेन नाही आहे. पण आपल्याकडे काय होतं, ती इमर्जन्सी लेन मोकळी दिसली की लोक त्यातनं गाड्या घालून ओव्हरटेक करतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तर ते सर्रास होतं. म्हणजे फॉर्च्युनर किंवा एंडेवर, आता कसं आहे की या गाड्यांचं इंजिन मोठं आहे, स्पीड मोठं आहे, पिकअप जास्त आहे. या गाड्या जर का इथे म्हणजे फर्स्ट लेनमध्ये कार असेल, सेकंड लेनमध्ये बस असेल आणि थर्ड लेनमध्ये जर का एक ट्रेलर टँकर असेल, या गाड्या सर्रास भसाभस त्या इमर्जन्सी लेनमधून ओव्हरटेक करतात. तिथे पुढे कोणीतरी उभा असतो, त्याला त्याला खरंच इमर्जन्सी असेल नसेल माहीत नाही, तिथे कोणीतरी उभा असतो, त्याला या गाड्या जाऊन ठोकतात. आणि जर का तो ट्रक असेल तो फॉर्च्युनरमधलेच लोक जखमी होतात, कारण ट्रकवाला तर पुढे बसलाय. पण ती जर का कोणती कार असेल तर फॉर्च्युनरमधल्या लोकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो आणि त्या कारमध्ये जे लोक बसले, ज्याला ही फॉर्च्युनर जाऊन ठोकली त्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे आपल्याकडे म्हणजे अनेक देशांमध्ये जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवतात तेव्हा फक्त ते ड्रायव्हिंग शिकणं किंवा क्लच कसा दाबायचा हे नाही, ती एक इकोसिस्टम आहे, ते एक जग आहे पूर्ण. त्यात तुम्ही कसं वागायचं, तुम्ही कसं बिहेव करायचं, देर इज समथिंग कॉल्ड ॲज हजार्ड परसेप्शन. म्हणजे एखादी कृती जर का मी करतोय त्याचा धोका काय आहे हे मला कळतंय का? म्हणजे माझी गाडी जर का नीट हालतमध्ये नाही आहे, माझे टायर जर का जुने आहेत, माझी झोप झालेली नाही आहे, मी खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि मी समृद्धी महामार्गावर जर का 120 वर गाडी चालवतोय, याचा धोका मला कळतोय का? पण अवेअरनेस नाही. पण आपल्याकडे काय होतं, एज्युकेशन नाहीये. समृद्धीवर 120 सांगितलंय ना, अरे 120 सांगितलंय म्हणून तू 120 वर चालवली पाहिजे असं कुठे लिहिलंय? किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 100 आहे ना, बस मग मी 100 वर जाणार. अरे पण माझ्या गाडीची कॅपॅसिटी आहे का, माझी तेवढी क्षमता आहे का, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे का, बरं तो रस्ता तेवढा मोकळा आहे का? मुंबई पुणे एक्सप्रेसवे तुला माहिती आहे तो आता एक्सप्रेसवे राहिलेलाच नाही आहे, ठीक आहे, त्याच्यावर इतकी गर्दी असते. पण मग तुम्ही एवढ्या फास्ट गाड्या का चालवता? त्याच्यामध्ये अपघात होतात. बरं, अपघातात पण काय होतं, जी गाडी छोटी आहे तिचं नुकसान जास्त होतं आणि त्यातले जे प्रवासी आहेत त्यांना जास्त धोका असतो. असो, हे जर का आपण थोडं केलं तर याच मुद्द्यावर एक 2-3 तास निघून जातील. पण अक्षय, मला तुला असं विचारायचं आहे की हल्ली गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी, सिक्युरिटीसाठी अनेक फीचर्स असतात, पण ते फीचर्स म्हणजे एक तर काय आहेत आणि त्यांचा आपल्याकडे उपयोग किती होतो? खूप चांगला प्रश्न विचारला अमय. जसं की हल्लीच्या मार्केटमध्ये ज्या काही गाड्या आल्या आहेत, काळानुसार बरेच नवीन ऑप्शन्स आता बरेच अनेक गाड्या विकणाऱ्या कंपन्या ऑफर करतात. सुरुवातीच्या काळात आपण बघायचो तर असे काही फीचर्स फक्त हाय एंड गाड्यांमध्ये असायचे. रेग्युलर गाडीमध्ये फार 90s नंतर पॉवर स्टेअरिंग आलं, AC आला, म्हणजे गाडीमध्ये बरेच फीचर आहे अशी एक टेंडन्सी होती. पण आता काळ बदलला आहे, मार्केट बदललं आहे. हल्लीच्या काळामध्ये कमी किमतींच्या गाड्यांमध्ये पण अनेक फीचर बऱ्याच ऑटो कंपन्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. फीचरबद्दल आपण मागच्या हे एपिसोडमध्ये बोललो होतो, पण आजचा आपला एपिसोड सेफ्टी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे सेफ्टीच्या फीचर्सबद्दल जर बोलायचं झालं तर अगदीच काही, म्हणजे नाव घ्यायचं म्हटलं तर अगदी ज्या स्टार्टिंग रेंजच्या गाड्या आहेत, हातावर मोजण्या इतक्या, त्या सगळ्या सोडल्या तर बाकी जवळपास 8 लाखांपासून ज्या काही गाड्या येतात तशा गाड्यांमध्ये बऱ्यापैकी सेफ्टी फीचर आता कंपन्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं गांभीर्य सुद्धा ऑटो कंपनींना सुद्धा कळालं आहे आणि जो बायर वर्ग आहे त्यांनाही कळालं आहे की आता मला फक्त पॉवर स्टेअरिंग आणि AC एवढंच नको आहे, तर थोडं सेफ्टी रिलेटेड फीचर सुद्धा हवेत. आणि त्याच कारणास्तव कंपन्यांनी त्या ऑफर सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलंय की आता गडकरी साहेबांनी 4 एअरबॅग गाडीत कंपल्सरी असणं हा नियम केलेला आहे. त्याच्यामुळे तो सर्वात अत्यंत महत्त्वाचा सेफ्टी फीचर आता आपल्याला गाड्यांमध्ये मिळतो. आणि जसं की एअरबॅगचं महत्त्व आपण याच्या आधीच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की ते किती महत्त्वाचं आहे. आणि एअरबॅगचं फायदा आणि महत्त्व तेव्हाच असणार आहे जेव्हा आपण सीट बेल्टसुद्धा व्यवस्थित पद्धतीने लावून गाडीमध्ये बसलो असू. फक्त ड्रायव्हिंग करणारा नाही तर इतर सर्व पॅसेंजर जे काही बसले आहेत त्यांनी सर्वांनी सीट बेल्ट नक्की लावावा. सगळ्याच गाड्यांमध्ये सीट बेल्ट आधीपासून मिळतो, पण त्याचं गांभीर्य आता लोकांना कळायला लागलं. त्याच्यामुळे सीट बेल्ट वापरणं, सीट बेल्ट जर वापरलं तर अपघात झाल्यानंतर त्या एअरबॅगचा फायदा होणं, हे 2 फीचर्स तर आहेतच. सोबतच काही इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर हल्ली ABS ब्रेक
आपण म्हणतो अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हे सर्वच गाड्यांमध्ये आता मिळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ओल्या किंवा स्लिपरी रस्त्यांवरती अशा ब्रेक्सचा खूप जास्त फायदा होतो आणि ब्रेक एक व्यवस्थित पद्धतीने कंट्रोलमध्ये आपल्याला गाडी म्हणजे गाडी कंट्रोलमध्ये करता येते ABSमुळे. तो अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. दुसरा आहे EBD, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन. या फीचरचा फायदा असा होतो की ब्रेक लावल्यानंतर गाडीचे जे चारही टायर असतात त्याच्यामध्ये इक्वली ब्रेक जी लावण्याची गाडीची कॅपॅसिटी आहे ती व्यवस्थित पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होते. त्याचाही फायदा असा होतो की स्पेशली टर्निंग किंवा अगदी गाडीचा स्पीड जास्त आहे आणि अचानक ब्रेक लावला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तर गाडी स्लिप किंवा पलटी व्हायचे चान्सेस नसतात एका सर्टन लिमिटपर्यंत. अगदीच म्हणजे तुमचा कंट्रोलच्या बाहेर जर स्पीड आहे तर मग त्याला काही कोणी करू शकत नाही. तो अपघात होणार आहे, तो होणारच. मग तो न व्हावा त्यासाठी आपल्याला अगदी लिमिटेड आणि जी हायवेजवरती स्पीड लिमिट शासनाने दिलेली आहे त्यातच नियमात गाडी चालवली पाहिजे. तर हे सर्व फीचर आपल्याला फायद्याचे पण ठरू शकतात. हा एक मुद्दा आहे. पुढचा एक आहे ESC, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल. जसं की मी आत्ताच सांगितलं की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ब्रेक लावल्यानंतर गाडी पलटी होऊ नये. स्पेशली ही सिच्युएशन तेव्हा क्रिएट होते जेव्हा आपल्या टर्निंग असतात आणि टर्निंगच्या टाइमला गाडी एक स्पीडमध्ये असते आणि त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही ब्रेक लावला तर गाडी उलटण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा टाइमला ESC हा फीचर खूप जास्त कामात येतो सेफ्टीच्या दृष्टीने. पुढचा एक फीचर आहे TPMS, ज्याला आपण म्हणतो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम. हल्ली हा सुद्धा फीचर अनेक गाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपलं जे हँडलच्या मागे जो काही आपला इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे त्याच्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग TPMS ज्याला आपण म्हणतो, तिथे आपल्याला कळतं की चारही टायरमध्ये हवा किती आहे, एखाद्या टायरमध्ये कमी झाली आहे का. कारण की सुरुवातीला आपण मनात यायचं, मूड व्हायचं तेव्हा हवा चेक करायला जायचो आणि तेव्हा आपल्याला कळायचं. पण या फीचरमुळे आपल्याला कळून जातं की तुम्ही कधी कोणत्या लॉंग ड्राईव्हला जाणार आहात, समृद्धीसारख्या हायवेला जाणार आहेत आणि एखादा टायर पंक्चर असेल किंवा एखाद दोन टायरमध्ये हवा कमी असेल तर या TPMSद्वारे आपल्याला तिथली परिस्थिती कळू शकते. त्याच्यामुळे हा पण अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. आणि पुढचा अजून एक फीचर मी सांगेल की आयसोफिक्स, जो की चाइल्ड जे लहान मुलं आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. ड्रायव्हिंग करताना, लॉंग ड्राईव्ह करताना तुमचे जे काही 7 वर्षाखालील लहान मुलं आहेत, साधारण आपण म्हणतो 3-4 पासून जे 7-8 वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि सेफ्टीचा फीचर आहे. आणि याच्यावर एक प्रॉपर व्हिडिओ आपण याआधी सुद्धा बनवला होता आणि त्याचं पूर्ण महत्त्व आम्ही त्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या प्रेक्षकांना आपण सांगितलं होतं. आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इथल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंकसुद्धा मिळेल. तर अशा प्रकारे हे सर्व काही फीचर आहेत असं मला वाटतं जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे फीचर्स आपल्याला सेफ्टीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतात गाडी चालवताना. सोबतच मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की भारताच्या आजूबाजूचे देश पाहिले, बहुतांश देशांमध्ये गाडी चालवण्याची शिस्त आहे. उदाहरणार्थ दुबई, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया असे अनेक देश आहेत जिथे डिसिप्लिन असतो. म्हणजे सहजासहजी तिथे नियम कोणी तोडत नाही, त्यांना कोणाला सांगायची गरज पडत नाही. त्यांना स्वतः ते इनबिल्ड असतं की गाडी चालवताना कोणते नियम पाळले पाहिजे. तर असं आपण आसपासच्या देशांमध्ये बघतो. मग हाच प्रश्न आपल्या देशात का नाही आहे? हे डिसिप्लिन, हे नियम गाडी चालवताना आपल्या देशामध्ये लोकांकडून पाहायला का नाही मिळत? नाही, याचं कारण असं आहे की आपल्याकडे लोकांना आणि सरकारला दोघांनाही, आणि हे मी कुठल्या एका सरकारबरोबर नाही बोलत आहे, जेव्हा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याकडे जेव्हा मोठे मोठे रस्ते निर्माण झाले आणि जेव्हापासून आपल्या रस्त्यांवर गाड्या आहेत तेव्हापासून आपल्याकडे ते चालवणारे आणि यंत्रणा सरकारी त्यांना त्याची अंमलबजावणीच करायची नाही आहे. तुम्ही नियम 1000 बनवाल, ती अंमलबजावणी तर करावी लागेल की नाही? पण त्याचं नाहीच आहे. बरं, आता त्याच्यामागे अनेक राजकीय कारणं असतात. कोणी म्हणतं ते मतांसाठी होतं, कोणी म्हणतं ते उगाच कशाला लोकांना नाराज करा वगैरे ह्याच्यासाठी होतं. आता एक भयानक ट्रेंड असा आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये काही राज्यांमध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा तिथल्या म्हणजे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी चलन माफ, तो चलानमध्ये 80% सूट. तर ते काय शर्ट पॅन्ट विकताय का तुम्ही? सूट कशी देता तुम्ही? म्हणजे तुम्ही फक्त ज्यांनी नियम मोडले त्यांचं नुकसान तर तुम्ही करताच आहे, पण जे बाकीचे लोक आहेत ते काय म्हणतात, बघू ना, चला येऊ दे, निवडणूक आला की माफ होईल. ही कसली यंत्रणा आणि हे कसले पायंडे पाडतोय आपण. पण आपण जर का दुसऱ्या देशाचं पाहिलं, आता तू दुबईचं उदाहरण घे. दुबईमध्ये इतक्या मोठ्या फाईन्स आहेत. म्हणजे आपण इकडे सांगितलं पाहिजे की दुबईमध्ये सिग्नल तोडणे, बेदरकारपणे गाडी चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे, 18 वर्षाच्या आत तुम्ही असाल तरीही गाडी चालवणे, या सगळ्याला दंड किती असेल हो?
तुम्हाला वाटेल 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये, हजारात वाटेल काही नाही. हजारात वाटेल, काही हजार, 5 लाख, 12.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला दंड होऊ शकतो तिथे. आणि फक्त हे नाही, कोणी म्हणेल माझ्याकडे आहेत 12.5 लाख. 12.5 लाख रुपये दंड हा एक भाग झाला. मग तुमची गाडी जप्त होऊ शकते, तुमचा लायसन्स स्थगित होऊ शकतो, कारण तिथे एक ब्लॅक पॉईंट्स नावाची सिस्टम आहे. आता ही ब्लॅक पॉईंट सिस्टम काय आहे, तर जो प्रत्येक नियम आहे ना तो मोडण्याला काही ब्लॅक पॉईंट्स दिले आहेत. म्हणजे फाईन बिन सगळी भरून झाली, त्याच्यावर थांबत नाही. त्या व्यतिरिक्त 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट त्या नियमाच्या गांभीर्यानुसार टोटल आहे 24. एका वर्षात मी जर का 24 पॉईंटपर्यंत गेलो तर माझा लायसन्स आपोआप सस्पेंड होतो. आता तो 3 महिने ते 1 वर्ष या कालावधीमध्ये सस्पेंड होऊ शकतो. आणि मी जर का खूपच जास्त गंभीर नियम मोडले असतील, वारंवार मी नियम मोडत असेल, तर गाडीसुद्धा जप्त होते. मग ती 1 महिन्यासाठी होते, 3 महिन्यासाठी होते किंवा वर्षभरासाठी होते. आता तुम्हाला सांग, इतकी कठोर, कठीण. बरं, आणि ह्याच्यामध्ये पक्षपातीपणा नाही आहे बरं का. म्हणजे दुबईमध्ये तुम्हाला कोणी पकडलं आणि तुम्ही पोलिसांना सांगितलं थांब रे जरा मला फोन लावू दे, तुम्ही फोन लावला, मैं शेख का बैठा हूँ, काहीच अर्थ नाही. तिथे नियम भरणेच आहे. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो निगोशिएशन, तिथे वाद घालणे, वाटाघाटी करणे, मार्ग काढणे हा तिकडे प्रश्नच नाही आहे. म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असो, कोणीही असो, तुम्ही नियमातच राहिलं पाहिजे. म्हणजे मला एक ओळखीचा माणूस सांगत होता, तिथे अशा जंक्शनला ज्या आपल्या रस्त्याच्या कडेला जे एक पिवळे पट्टे असतात ना, त्याच्यावर तुमचं टायर जरी गेलं तरी तिकडे वर CCTV असतो, तुम्हाला चलान येतो आणि तो तुम्हाला एका नियमित याच्यात भरावाच लागतो. मग मला कोणीतरी पोलीस हवालदार आडवेल, मग तो मला सांगेल साहेब तुमचं चलान पेंडिंग आहे, मग मी फोन लावीन, हे प्रश्नच नाही तिथे. एक तर फाईन भर, नाही तर जेलमध्ये जा, किंवा फाईन भर नाही तर गाडी जप्त करतो. आणि ती गाडी जप्त होते म्हणजे होते. मग ती ऑल्टो आहे का, मग ती मर्सिडीज आहे का, मग याचा मालक कोण असेल हे बघितलं जात नाही ते. त्यामुळे तिथे बरं, हे तर सगळ्यांना लागू आहे. त्यातही जर का तुम्ही तिथले म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्सचे नागरिक नसाल, तुम्ही इथून किंवा इतर कोणत्या देशातून गेले असाल, तर तुम्हाला परत पाठवलं जातं की ही व्यक्ती, हिच्याकडनं दंड तर आम्ही घेतलाच आहे, पण ही व्यक्ती आम्हाला देशातच नको आहे. आमच्या देशात येऊन नियम मोडायचे नाहीत. हा कडकपणा आहे, हा कडकपणा आहे तिथे. म्हणून आपले लोक जेव्हा आपल्या रस्त्यावर जे अतिरथी महारथी असतात, ते तिथे गेल्यावर इतक्या शहाण्या बाळासारखे वागतात. बरं, इथे येऊन कौतुक करतात, पण कधी कधी ते कौतुक करत असताना आणि गाडी चालवत असताना नियम मोडतात. बेसिक सांगायचं काय आहे की तुम्हाला अंमलबजावणी लागते, तुम्हाला छडी घ्यावीच लागते हातात. ते लहान मुलाला ठीक आहे, तुम्ही त्याचं संगोपन करा, लाड करा, कधी कधी ओरडावं लागतं ना, एक चापट द्यावी लागते ना, आपण सगळ्यांनी खाल्ली आहे ना. प्रत्येकाजवळ प्रेमाने सांगून कसं होईल. बरं, हे उदाहरण द्यायचं झालं, पण रस्ते इथे लोकांचा जीव आहे. आज 1,86,000 लोक वर्षाला, म्हणजे काय झालं, म्हणजे दिवसाला जवळपास 400-500 लोक झाली. दिवसाला 400-500 लोक आपल्या रस्त्यांवर मरतात, त्यांचा काही दोष नसताना. बरं, ह्याच्यासाठी जेव्हा नितीन गडकरींनी एक विधेयक आणलं आणि हे जे दंड आहेत ते जेव्हा वाढवायचा प्रयत्न केला, त्याला अनेक राज्यांनी विरोध केला, कारण त्याची अंमलबजावणी राज्यांना करायचे. नितीन गडकरींचं खातं किंवा केंद्र सरकार आपल्या रोडवर येऊन त्याची अंमलबजावणी नाही करू शकत. त्याला अनेक राज्यांनी विरोध केला की आम्हाला या फाईन्स नको आहेत, मग तुम्हाला लोक मेलेली हवी आहेत. मुद्दा तोच आहे की अशा प्रकारे जेव्हा फाईन्स वाढवल्या जातात तेव्हा फाईन वाढवलेल्या आकड्याकडे पाहिलं जातं, पण हे नाही कळत की त्या भीतीने लोक चुका करणं बंद करतील. म्हणजे तू बघ ना, पुणे हे एकमेव शहर आहे जिथे हेल्मेट विरोधी कृती समिती आहे. हेल्मेट विरोधी कृती समिती म्हणजे हेल्मेटची सक्ती झाली त्याच्या विरोधात समिती. बरं, ते काय, बरं त्यांची कारणं तर तू ऐकशील ना अक्षय. म्हणजे आपण अनेकदा ती बातम्यात बघितलेली आहेत. ते शहरात ट्रॅफिकच एवढा असतो, मग अपघात झाला तरी काय होणार आहे, मग मी हायवेवर हेल्मेट घालीन. म्हणजे हसावं की रडावं. पुणे तिथे काय होणे, त्यांचे नियम जगा बाहेरचे एवढं. पण आपल्या प्रेक्षकांना आपण नेहमीच सर्व नियम पाळा हे सांगतो आणि सांगतच आहोत. आणि नियम म्हणजे पण ते 24 तासच पाळले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे मला खरंच माहिती नाही ते रात्री सिग्नल बंद करण्याची काय प्रथा आहे काय माहिती. 11 नंतर सिग्नल, म्हणजे 11 नंतर अपघात होत नाहीत का, अपघात झालेले चालणार आहेत ते रात्री
रात्री सुरू वापरू होतात शकतो. आणि तो एक पिवळा सिग्नल आपला असा ब्लिंक होत असतो सकाळी 6 वाजेपर्यंत. हेल्मेट घालायची गरज काय, हो. अनेक मुद्दे आहेत. म्हणजे एक वेगळा मुद्दा पण खूप मोठा होऊ शकतो, त्याच्यात आपण आता पडू नये. पण एक शॉर्ट 2 ओळीत सांगायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशात तसंच आहे. गेल्या 40 वर्षाआधी जेवढे रोड होते, मी काही हातावर मोजणे इतके 1-2 रस्ते सोडले, त्यांना सोडून जे शहरातले रस्ते आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, इतर काही शहरं असतील, तिथे रस्त्यांची कॅपॅसिटी तेवढीच आहे. आणि दर 3-6 महिन्याला आपणच ऑटोमध्ये बातम्या वाचतो की प्रत्येक कंपनीने इतक्या लाख गाड्या विकल्या, तितक्या लाख गाड्या विकल्या. तर विषय हाच होतोय की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच आहे, कॅपॅसिटी तेवढीच आहे, पण तिथे गाड्यांची संख्या प्रचंड वाढत जाते, लोकसंख्या सुद्धा वाढत जाते. तर त्या रस्त्यावरती जर 30 गाड्या जायची कॅपॅसिटी असेल आणि जर तिथे जर 200-250 गाड्या येत असतील तर नक्कीच ट्रॅफिक आणि अपघातांचं प्रमाण वाढणार आहे. बरं, हा मुद्दा शासनाकडे आहे की इन्फ्रास्ट्रक्चर कसं सुधारावं, त्यात आपण जास्त पडू शकत नाही. पण आपण या गोष्टीची काळजी नक्कीच घेऊ शकतो की अशा सिच्युएशनमध्ये गांभीर्य जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय, तिथे तुम्हाला तुमची काळजी ही स्वतःहूनच घेतली पाहिजे. आम्ही फक्त निमित्त आहोत तुम्हाला एक सांगण्याचं की कशी तुम्ही तुमची काळजी घ्याल, पण या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात ठेवून तुम्ही तुमची काळजी नक्कीच घेतली पाहिजे, हाच आमचा तुम्हाला संदेश आहे. पण अक्षय, आता आपण ह्याच्यावर सगळी चर्चा केली, चलान वगैरे, पण गाडीचा फिटनेस, गाडी तुमची कशी आहे आणि त्यानिमित्ताने सर्व्हिसिंग, हे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत सेफ्टीच्या दृष्टीने? सेफ्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळे. कारण आपण नवीन गाडी घेतो, 3 वर्ष आपण पाहतो तिला काही फारसं झालेलं नाही आहे. बरेच लोक आहेत जे सेकंड हँड गाडी घेतात. ती गाडी घेताना ते किती मुद्दे चेक करतात ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सेकंड हँडवरती आपण एक खास एपिसोड मागच्या वेळी बनवला होता. त्याच्यामुळे तुम्ही जर युज्ड कार घेतली किंवा जर तुम्ही नवीन गाडी घेता आणि ती जर जुनी झाली, तर एक पर्टिक्युलर टाईम नंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा मेंटेनन्स आवर्जून बघितला पाहिजे. कारण की अगदी काही थोड्याशा पैशांसाठी तुम्ही जर कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय, तर तीच गोष्ट नंतर वाढूनच येणार आहे आणि ती तुमच्या जीवावर बेतू शकते. त्याच्यामुळे एका क्षुल्लक अमाऊंटसाठी, पैशांसाठी तुम्ही तुमचा जीव इतक्या सहजतेने घालू शकता का? जर ते हो असेल तर रब राखा आपण असं म्हणतो. पण जर त्याचं गांभीर्य तुम्हाला आणि तुमच्या परिवाराच्या लोकांची पण जर तुम्हाला काळजी असेल, तर नक्कीच तुम्ही गाडीचं वेळेत मेंटेनन्स चेक केलं पाहिजे. याच्यासाठी काय साधे मुद्दे आहेत, तर वेळच्या वेळी सर्व्हिस करणं, वेळच्या वेळी तुम्ही तुमचे टायर चेक करा, टायरची कंडिशन कशी आहे बघा, बॅटरीची कंडिशन कशी आहे बघा. आणि असं मला म्हणायचं आहे की एक जनरल सर्व्हिस जरी तुम्ही काही पर्टिक्युलर किलोमीटर किंवा वर्षातून एकदा केली, तर त्याच्यात तुमच्या गाडीत काही नुक्स असतील, काही गोष्टींची कमतरता असेल, तर मेकॅनिक थ्रू ती तिथेच तुम्हाला सॉर्ट आउट केली जाते. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडे पैसे गेले तर जाऊ द्या, पण त्या गोष्टी तिथेच व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमच्या गाडीची कंडिशन चांगली राहील, ती प्रवासात तुम्हाला चांगली साथ देईल आणि तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा जीवसुद्धा त्या गोष्टीमुळे सुरक्षित राहू शकतो. सोबतच आपण नेहमी जे सांगतो की सीट बेल्ट आणि हेल्मेट हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. सीट बेल्ट जर तुम्ही आणि तुमचे को पॅसेंजर सगळे वापरताय, तर तुमचा जीव सुरक्षित राहण्यात मदत होते. हेल्मेट जसं तू आता सांगितलं की लोक खूप लाईटली घेतात. म्हणजे हा किती हास्यास्पद प्रकार आहे की लोक गाडी चालवत आहेत आणि हेल्मेट त्या मिररला लटकवलेलं असतं किंवा हाताला लटकवलेलं असतं आणि पोलीस पुढे दिसले की ते मग अन टाइमला घालतात. पण ते फाईनसाठी नाही आहे, शासनाला काही त्यातनं पैसे कमवून तिजोरी भरायची नाही आहे. ते हेल्मेट तुमच्या सेफ्टीसाठी आहे. म्हणजे मी म्हणेल की ॲक्सिडेंटचे यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की सीट बेल्ट जर लावला नसला तर काही सेकंदात जेव्हा गाडी क्रॅश होते तेव्हा आतमध्ये बसलेल्या व्यक्तीची हालत काय असते, ज्यांनी तो सीट बेल्ट लावला नाहीये, तेव्हा तुम्हाला त्या सीट बेल्टचं महत्त्व कळेल. हेल्मेट ज्यांनी एखाद्याने लावलं आणि त्याचा जर ॲक्सिडेंट झाला, तर त्या एका हेल्मेटमुळे त्याचं किती जीव वाचण्यात मदत होते आणि हेल्मेट जर नसला तर तुमची काय अवस्था होते. असे अनेक व्हिडिओ आज यूट्यूबवर आहे. त्याच्यामुळे त्या दोन्ही जे साधे सेफ्टी फीचर आहेत, पण त्यांचं महत्त्व तुम्हाला अशा गोष्टीतून नक्की कळेल. मुळात तर हेल्मेट हा फक्त एकच मुद्दा आहे. खरं तर बाहेरच्या देशाला आपण बघतो की जर तुम्ही बाईक चालवताय तर रायडिंग गिअर प्रॉपर वापरले पाहिजे. मी नाही म्हणत MotoGP सारखे तुम्ही पूर्ण किट घालून चाला, पण एल्बो गार्ड असतील, नी गार्ड असतील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हँडग्लव्ज असतील. कारण की साधारण बाईक स्केट झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींना इजा होऊ शकते आणि जर तुम्ही डेली कम्युट करताय बाईक्सवरती, तर या गोष्टी तुमच्याच फायद्यासाठी आहेत. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता गेल्या एका महिन्यामध्ये. हेल्मेटनी त्याचा चेहरा सुरक्षित राहिला, पण त्याचा पूर्ण हात घासला, गुडघा फुटला. तर या बारीक गोष्टी सुद्धा आहेत. तर ह्या सुद्धा गोष्टी जर तुम्ही जर डेली कम्युट करताना, जर तुम्ही ऑफिसला जाता येताय बाईकवरती जर वापरल्यात, तर ह्या तुमच्याच सुरक्षेमध्ये भर घालतील असं मला वाटतं. एक फक्त अक्षय, मला इथे मुद्दा ॲड करायचा आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करायचं आहे की आपले जे रस्ते आहेत, कुठलाही रस्ता असो जगातला, आपलेच नाही, त्यावर सर्वाधिक धोका कोणाला असेल तर तो चालणाऱ्यांना असतो. अगदी. मी जर का कारमध्ये बसलो आहे
तर मला त्या कारचं कवच आहे. चालणाऱ्यांना काय कवच आहे हो? ते काय चिलखत घालून चालतात का? पण आपल्याकडे हा विचार होत नाही. बाहेरच्या देशामध्ये हे शिकवलं जातं. म्हणजे अगदी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण द्यायचं झालं, तिथे अनेक म्हणजे जर का रहिवासी तो परिसर असेल, तिथे एक स्टॉप साईन असते. त्या स्टॉप साईन असलेलं असं स्टॉप, तिथे दिवसाची कुठलीही वेळ असो, कोणी क्रॉस करणारा असो नसो, तिकडे रहदारी लोक असो नसो, तुम्हाला मोजून 6 सेकंद थांबावंच लागतं. तिथे नेगोशिएशन नाही आहे, तिथे पळवाट नाही आहे, थांबावंच लागतं. तर हे आपल्याकडे शासन आणि वाहतूक पोलीस कधी करतील मला खरंच माहिती नाही. पण मी हे पाळतो पर्सनली, की जर का मी एका म्हणजे खूप जास्त गर्दी किंवा अशा एरियातनं चाललो आहे आणि कोणीतरी क्रॉस करू पाहत आहे, थांबतो. बरं, आणि मी हे यासाठी थांबतो की ती व्यक्ती त्या डिव्हायडरच्या इथे उभी आहे किंवा 2 रस्त्यांच्या मध्ये ती क्रॉस करत ती व्यक्ती उभी आहे, ती तिथे कमीत कमी वेळ तिथे उभी पाहिजे. कारण तिला उद्या म्हणजे तिला जर का कोणत्या वाहनाने येऊन ठोकलं, त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त धोका आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चालवाल, स्वतःचा तर विचार कराच, आपल्या गाडीमध्ये जे आहेत लोक त्यांचा तर विचार कराच, इतर गाड्यांचाही विचार करा, पण जे रस्त्यावर चालतायत त्यांचासुद्धा विचार करा. कारण हे विसरू नका की तुमच्या गाडीतनं उतरल्यावर तुम्हीसुद्धा पादचारीच असता. आणि यात मी एक छोटा मुद्दा हा पण मुद्दामून ॲड करेल की जसं आपण इतर देशांचं बोललो, म्हणजे अगदी थायलंडसारख्या देशात मी सुद्धा पाहिलं की रस्त्यावर चालणं हे पाप आहे. म्हणजे जर तुम्ही रस्ता मोकळा जरी असला, तिथले लोक फुटपाथ दिलेली असते आणि फुटपाथवरूनच चालतात. आता फुटपाथचा वापर आपल्या देशात कसा होतो हे सांगणं काही प्रत्येकाला गरजेचं नाही आहे, कारण की तिथे अतिक्रमण हा सगळा फार वेगळा आणि मोठा विषय आहे. हो. पण मी एवढं नक्की सांगेल, जर तुम्हाला कुठे फुटपाथ अवेलेबल आहे, जर ती रिकामी आहे आणि तुम्ही जर चालत जाताय, तर नक्की फुटपाथचा वापर करा आणि त्या मार्गावरूनच चाला, जेणेकरून रस्ता हा फक्त गाड्यांसाठी आहे आणि फुटपाथ ही चालण्यासाठी आहे. त्याच्यामुळे जर कुठे फुटपाथ अवेलेबल असेल तर नक्की त्या फुटपाथचा सुद्धा आवर्जून वापर करा. एवढा संदेश मी सर्वांना नक्की देऊ इच्छितो. तर मित्रांनो, आपण आता ज्यावर चर्चा केली ते सर्व मुद्दे आपल्या सुरक्षितेसाठी आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यांचे, या सर्व पॉईंट्सला लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींना अंमलात तुम्ही नक्की आणाल अशी आम्ही अपेक्षा करतो. कारण रस्ते अपघातांमध्ये मृत्यूंची संख्या जसं आम्ही सांगितली 1,80,000वरून शून्यावर जर आणायची असेल तर हे सर्व काही सरकारवर ढकलून चालणार नाही. प्रत्येकाला जबाबदारी ही स्वतःहून घ्यावी लागणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. लवकर भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत गाडी चालवताना या सर्व मुद्द्यांची नक्की लक्षात ठेवून काळजी घ्या. कार चालवत असाल तर सीट बेल्ट नक्की वापरा. बाईक चालवत असाल तर हेल्मेटचा वापर नक्की करा. आणि तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या विषयावरती आम्ही आणखी एक नवीन एपिसोड तुमच्यासाठी नक्कीच घेत येऊ. त्यामुळे हॅव अ सेफ ड्रायव्हिंग. पाहत रहा कारनामा. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.